सगळे दानशूर व्यक्ती आमच्याकडे येणार सुटा बुटात. त्यांना 250 रुपयाची ट्रॉफी द्या, शाल द्या, काजू बदामचे पेट आडवी करणार, 2 बिस्लरी बाटल्या पिणार, एक पाहुणा पडला 750 रुपयाला. अच्छा 10 पाहुणे झाला. कशा आयोजकांनी काय बायकाच्या घंटेने गाणं घालायच्या नाही. म्हणजे रायगड जिल्हे बघा त्या दिवशी कुटारला मॅचला होतो 3.5 लाख रुपयाचं कलेक्शन. कारण माझ्या मॅक्झिमम 80% स्पर्धा हे रायगड जिल्ह्यामध्ये असतात. माझा जरी जन्म नवी मुंबईचा असला परंतु मला घडवलं रायगड जिल्ह्याने. आज मी 40 वर्ष समालोचन करतोय. तर सर या दरम्यान आपण पाहिलं तर मिलिंद मात्रे, रुपेश ठाकूर आणि निखिल सावंत यांच्या वतीनं मिहिरा स्पोर्टच्या खेळाडूंसाठी चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक 3000चा कॅश प्राइज. थँक्यू सो मच दशरथ पाडे सर. नमस्कार गड्या रसिक, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मेहरा स्पोर्ट्स मोराबे आयोजित तुम्ही पाहतायत गावदेवी चषक 2025चं शानदार पर्व. आजची शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये अनेक सारे मान्यवर तुम्ही पाहता व्यासपीठामध्ये. आत्ताच ज्यांचं नुकताच आगमन झाला ते सन्माननीय महेंद्र गरज साहेब एक दमदार व्यक्तिमत्व आहेत आणि नेहमीच क्रीडा स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं योगदान असतं ते व्यक्तिमत्व सध्या आपण पाहू शकता व्यासपीठामध्ये. स्वागत आहे सगळ्यांचं. आणि मॅच नंबर आपण पाहतोय ते सेकंड राऊंडची सेकंड मॅच NCC उल्वे बनाम मीरा स्पोर्ट्स मोरावे यांच्यामध्ये ही लढत आहे. नक्कीच योगेशदा 2 मिनिटं थांबवतोय की येथे काशीनाथ दादा मात्रे आणि आमचे चंद्रकांत दादा मात्रे याच्या वतीनं मिहिरा स्पोर्टच्या सर्व खेळाडूने जो एक षटकार टोकेल प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय. आणि विनय मात्रे आणि नीरज मात्रे जो षटकार टोकेल तो 500 रुपयाचा कॅश प्राइज कॉमेंट्री बॉक्समध्ये दिला जाईल. पुन्हा एकदा जातो योगेश पडवी. थँक्यू. पहिलं विकेट मैदानाच्या बाहेर, गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी सुंदर बॉल. थोडासा खेळाडूला दुखापत झाली बघा. पंच त्या ठिकाणी पाणी घेऊन जा प्लीज मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावा आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव 1 गडी बाद. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज तुम्ही पाहतात भावेश खारेकर, ज्याचं पहिलं बॉलवरती विकेट मिळाली, त्यानंतर डॉट बॉल आलाय. एकूण आपण पाहिलं तर 1 धाव स्कोरबोर्डवरती लागली. बॅटिंग करत असताना मैदानावरती मीरा स्पोर्ट्स मोरावे मागच्या मॅचमध्ये दमदार प्रदर्शन केला. शेवटच्या अंतिम बॉलला विजय प्रस्थापित केला. तो मोराबे संघ मैदानाच्या आतमध्ये. NCC उल्बे विरुद्ध मोराबे ही लढत होईल. यातनं जो संघ जिंकेल तो थेट ओडापण बहाल संघाच्या विरोधात अंतिम सामना खेळेल आणि त्यातनं जो जिंकेल तो सुपर फाय मध्ये दाखल होईल. त्यानंतर होती सुपर फायच्या लढती. एकूण आपण पाहिलं तर 40 संघांना इन्व्हाइट केलं या स्पर्धेमध्ये आणि आज 5व्या रात्रीमध्ये ही स्पर्धा अंतिम रात्रीमध्ये एक दमदार क्रीडा स्पर्धा मीरा स्पोर्ट्स मोराबे आयोजित गावदेवी चषक आमचे सर्वे सर्वा सन्माननीय मयूरदादा मात्रे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा आपण पाहतोय गावदेवी चषक 2025चं शानदार पर्व. धावसंख्या 1 गडी बाद 1. सध्या आपण पाहतोय मॅच नंबर सेकंड राऊंडची सेकंड लढत. मीरा स्पोर्ट मोराबे टीमची बॅटिंग तुम्ही पाहताय. सलामीवीर फलंदाज बाद झालाय. समोर खेळतात ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये बॉलला पाठवलाय. फ्लायटेड पॅरलल स्ट्रोक सीमारेखा बाहेर षटकार.
सध्या महेंद्र घरत साहेब तुम्ही पाहता स्क्रीनवरती आणि त्यांचंच टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलंय. एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत आणि खरं तरी ते फलंदाज षटकार टोकतोय. बॅट्समॅन आदेश पाटील खरं तर वनडाऊनचा खेळाडू आहे. एक धाव मिळाली, पुन्हा एकदा एक सिंगल बरोबर टीमची टोटल धाबा पडकापती धाबा लागलेत. आमच्या स्कोरर सांगतात 8 धाबा. सुरुवात पाहिजे तशी झाली नाही कारण पहिल्या बॉलवरती एक विकेट आली. या ओव्हरमध्ये सलामीवीर बाद झाला. खरं तर बाद होणारा खेळाडू शिवांशु भोईर जो एक धाव करून बाद झाला. विनय मात्रे मैदानाच्या आतमध्ये आदेश पाटील ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. 4 षटकांची लढत आहे. किंमत कमी 45-50 धाबेचं टार्गेट रचावं लागेल. कारण मागच्या मॅचमध्ये देखील एक बिग फाईट मॅच चिरले बनाम ओढापण बहालमध्ये आपण पाहिली. शेवटच्या अंतिम बॉलपर्यंत राहिली आणि 1 बॉल 3 षटकार टोकत तो सामना जिंकला. त्याच्या अगोदर मोहरा हवे संघाने देखील दमदार विजय प्रस्थापित केला आणि त्याच्या अगोदर बामण डोंगरी संघाने देखील शेवटच्या अंतिम बॉलपर्यंत लढत पाहायला मिळाली. सगळेचे सगळे सामने आज प्रेक्षकांना चांगले पाहायला मिळाले आणि यासाठी तर प्रेक्षक वर्ग सातत्याने मैदानावरती येत असतात. स्वागत आहे सर्व प्रेक्षक वर्गाचं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅटची एज आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. ॲज ओपनर सलामीवीर विस्फोटक काढू विनय मात्रे बॅक टू द डगआउट. नक्कीच हेच ते क्षेत्र आहे. खरं तर आपण पाहतोय विमानतळ भूमिपुत्रांचा एकच ठाव. नवी मुंबई विमानतळाला दिवा साहेबांचं नाव. व्यासपीठापती महेंद्र घरत साहेब तुम्ही पाहतायत. अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी. दमदार व्यक्तिमत्व आहेत. सगळ्यांचे लाडके. नेहमी त्यांचं योगदान फार मोठं असतं. उल्बे नोड असो किंवा उरण परिसर असो, नेहमी सातत्यानं त्यांच्या वतीनं फार मोठं योगदान असतं. एक दमदार व्यक्तिमत्व आणि आता त्यांचं व्यासपीठापती सध्या आगमन झालंय. सुहास गोंदली बामण डोंगरी यांच्याकडून झेल टिपली त्या एसटी रक्षकाला निलेश कारकरसाठी 1000 रुपयाचं ऑनलाईन बक्षीस ते जीपे झालेलं आहे. ऑनलाईन जमाना आलाय त्यामुळे लगेच ऑनलाईन जीपे झालाय. चेक करा मॅच संपल्यानंतर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू चांगला गॅप शॉट सिलेक्शन. काय जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं धन 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 करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. काय सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकलं जाते. डीजे सँडी मंत्रमुग्ध करत असताना संगीतांचा नजराना पेश केलाय. व्यासपीठापती तुम्ही पाहता स्क्रीनवरती मित्र हो. सर्वांचे लाडके रायगड जिल्हा अध्यक्ष खरं तर सन्माननीय महेंद्र घरत साहेब आपण पाहतोय. दमदार व्यक्तिमत्व आहेत. स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. स्वागत आहे साहेब आपलं. एकूण धाबा जर आपण पाहिले ते षटक क्रमांक आपण पाहिले तर पहिल्या षटकामध्ये 12 धाबा आल्या. गडी बाद झाले 2. सलामीवीर दोन्हीच्या दोन्ही खेळाडू एक एक धाव बनवून मैदानाच्या बाहेर झालेत. त्यामुळे येणारी जिम्मेदारी आहे ती येणाऱ्या फलंदाजाच्या खांद्यावरती. एकीकडे आदेश पाटीलनं षटकारानं सुरुवात केली परंतु अलंकार मात्रेनं चौकारानं सुरुवात केली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 12 धाबा. दोन्ही ताकदवर संघ एकमेका विरुद्ध आहेत त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळते. बॉल चांगला आहे. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक चौकाराला 200 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं प्राइज. 500 रुपये अमृत दादा ठाकूर यांच्या वतीनं खेळाडूंसाठी प्राइज आहे. बक्षिसांची वर्षा होते या स्पर्धेमध्ये. धावसंख्या सध्या 12 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज होती परंतु यष्टी रक्षकांना प्रयत्न चांगला केला. हातातनं बॉल निसटला. सेकंड चान्स मध्ये मला वाटलं की जे मिळेल परंतु जेन घेल घेण्याचा प्रयत्न ज्याप्रकारे वेळेस केला मात्र बॉलला हातातनं निसटला.
टोटल 12 धाबा. चांगलं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मागपती प्रतीश पाटील आहे, ज्याचं षटक तुम्ही पाहताय. दुसरं षटक आहे, अगदी चांगलं फेकलं जाते. लेन चांगली आहे, टप्पा अचूक आहे आणि बॉलला यावेळेस पाठवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक सिंगल मिळाली. 3 चेंडूमध्ये प्रतीशनं आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. काय लेंथ आहे. सेकंड ओव्हर तुम्ही पाहतायत या ठिकाणी. सेकंड ओव्हर मध्ये 3 चेंडू फेकले गेलेत, फक्त एकच धाव आली. टार्गेट मोठं ठेवायचंय, कारण समोर संघ देखील तेवढाच बलाढ्य टीम आहे. स्वतःच्या होमग्राउंड ते खेळतात. मागच्या मॅच मध्ये संघाने दमदार विजय प्रस्थापित केला शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत. त्यामुळे या लढतीमध्ये देखील त्यांना विजय मिळवून शेवटच्या अंतिम राऊंड मध्ये प्रवेश करायचा आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला कट केलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, येतोय शानदार चौकार. चौकार आलाय. बॉल कट केला, खरं तर चांगला फटका होता. पहिला फिल्डर भरपूर आतमध्ये आहेत, त्याच्या डोक्यावरनं बॉलला पाठवून दिलं. बॅकवर्ड पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार आलाय. चौकारनं धावसंख्या पुढे. यावेळेस मॅचच्या रडारमध्ये परफेक्ट शॉट. बॉल चाललाय मिड विकेटला, सीमारेषा बाहेर ठोकलाय षटकार. मात्रेची बॅटिंग तुम्ही पाहिली आहे. सुरुवात केली चौकारानं, 2 चौकार ठोकले, त्यानंतर षटकार. 3 चेंडूमध्ये ताबडतोब 14 धावा केल्या आहेत. आणि आता टीमची टोटल मीरा स्पोर्ट्स मोराबे टीम 23 रन, लॉस ऑफ 2 विकेट. चांगला बॉल. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, कदाचित एज होती की काय असा प्रश्न होता गोलंदाजाला. डॉट चेंडू आला आणि या डॉट बरोबर ओव्हर देखील समाप्त झाले. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 11.50 ची सरासरी गाठत असताना धाबा झाल्यात मीरा स्पोर्ट्स मोराबे टीम 2 गडी बाद 23. दोन षटक 11.50 सरासरीनं 23 धाबा केल्यात. जे सलामीवीर होते त्यांच्याकडनं अपेक्षा भरपूर होती, परंतु दोन्ही खेळाडूंना नाराज केलं. त्यानंतर इथे मधल्या फलीतले खेळाडू 4थ्या क्रमांकावरती अलंकार मात्रे तुम्ही पाहिला. 2 चौकार 1 षटकार त्यानं मारलाय. आदेश पाटीच्या बॅटमधून ऑलरेडी 1 षटकार आलाय. दोन्ही बॅट्समन सेट झाल्यात आणि आतापर्यंत मोराबे टीमची टोटल 2 गडी बाद 23 वरती आहे. चला वेळ घेऊ नका. यानंतर या बॉलमधून अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर त्यानंतर होतील सुपर फाय मध्ये ड्रॉ, त्यानंतर मॅचेस होतील 2, त्यानंतर सेमी फायनल, फायनल, अशा प्रकारे एकूण टोटल आज 9 मॅचेस होत्या. मॅच नंबर सध्या आपण पाहतोय 4थी आहे. म्हणजे यानंतर अजूनही 5 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. दमदार क्रीडा स्पर्धा उल्बे नोट परिसरात एक नामांकित क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मीरा स्पोर्ट्स मोराबे आणि आज त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये सेकंड राऊंडची लढत खेळतो. पहिल्या मॅच मध्ये दमदार विजय प्रस्थापित केला आणि रॉयल स्पोर्ट उल्बे संघाला परास्त केलं. चला षटक नंबर 3. आता गोलंदाजाचा वापर केला या ठिकाणी यश मडवी. बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज समोर खेळाडू तुम्ही पाहतायत. फटका छान आहे, सजवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि भव्य स्वागत केलंय यश मडवीचं. वेलकम टू द ग्राउंड बॅट्समन आदेश पाटीलनं. षटकार आलाय. स्वतःच्या होमग्राउंडवरती खेळतोय, स्वतःच्या खेळपट्टीवरती खेळतोय. त्याचा आम्हाला किती अभ्यास आहे हे दाखवून दिलंय ह्या दोन्ही बॅट्समननं. 2 षटकार लावलेत. आदेश पाटीलनं 2 चौकार 1 षटकार लावलाय. अलंकार मात्रेनं गुड बॅटिंग. टीमची टोटल 29 रन. षटक नंबर 3 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती यश मडवीचं स्वागत झालंय, भव्य स्वागत केलंय. धावसंख्या 29. मी तेच सांगितलं की 45, 50 किंवा
55 धाबा हे टार्गेट योग्य मानलं जाईल. पुन्हा प्रहार. यावेळेस मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. जजमेंट चांगलं झेल टिपलाय आणि यावेळेस आदेश पाटीलच्या खेळीचा अंत झालाय. बिग विकेट आदेश पाटील बॅक टू द डगआउट. आदेश पाटील बाद झाला. मागच्या पहिल्या बॉलवरती त्यानं षटकार ठोकला. त्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये होता. फटका छान होता. मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल टिपला आणि अशा प्रकारे मेहरा स्पोर्ट्स मोराबे टीमला धक्का लागलाय. तिसरा नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. नीरज मात्रे मैदानावरती आल्यात. खरं आज आमचे पंच देखील नीरज राणावत सर पंचांच्या भूमिकेत, दीपक बोराडे सर पंचांच्या भूमिकेत आहेत. ऑफिशियल पंच तुम्ही पाहतायत. अगदी चांगली पंचांची भूमिका गेली 5 रात्र यांच्याकडून पाहायला मिळाली. बॉल चांगलाय पडल्यानंतर मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी वाईट घोषित केलाय. दबाव होता पंचांवरती. अपील स्ट्रॉंग आहे. दोन्ही पंच डिस्कस करतात. एक दुसऱ्याला कॉल करतायत. एक्झॅक्टली काय घडले आणि ते सांगितलं पंचांनी की चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. भरपूर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त रन वाढतात. टीमची टोटलला स्कोरवरती धाबा लागल्यात त्या 30 रन. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 30 धाबा. बॅट्समॅन तुम्ही पाहतायत नवीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नीरज मात्रे समोर गोलंदाज तयार. यश मडवी. फटका छान पुन्हा एकदा पाठवलाय. यावेळेस मात्र नीरज मात्रेच्या बॅट मधनं धमाका. लॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार. सुरुवात केली हे तर प्रत्येक खेळाडूचं वैशिष्ट्य असतं आणि जर तुम्ही मोठ्या फटक्याने डाबाला सुरुवात करता तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याच कॉन्फिडन्स आता क्रिकेट खेळावं लागेल. यश पुन्हा एकदा तयार. लेडिंग एज विकेटच्या पाठीमागे बॉल चाललाय. गॅप मध्ये 2 फिल्डरच्या मधनं बॉल चाललाय. लॉंग स्टॉप सीमारेखा बाहेर. अजून एक लय भारी चौकार. षटकार नंतर चौकार लागला आणि आता टीमची टोटल पोहोचली ती 3 गडी बाद 40 धाबा. तेच विचार करत होतं की 50-55 धाबेचं टार्गेट सेट करतील का आणि त्यात दिसणं आता मार्गक्रमण करत असताना बॉल चांगला आहे. गुड लेन स्पॉटला पडला. डीप राहिला आणि पुन्हा एकदा यावेळेस मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये नीरज मैदानावरती होते. नीरज मात्रे बीट झाले. डॉट बॉलची समाप्ती. मैदानावरती संघ तुम्ही पाहतात आज NCC उल्वे. त्याच्या अगोदर तुम्ही रॉयल स्पोर्ट उल्वे बनाम मेहरा स्पोर्ट मोराबे पाहिलेत. म्हणजे लगातार 2 मॅच झालेत मोराबे विरुद्ध उल्वे मध्ये. फटका चांगला. मिड विकेटला गॅप मोठा आहे. चाललाय धन 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 करत सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पुन्हा एकदा ठोकलाय नीरज मात्रेने चौकार आणि या चौकाराबरोबर षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा फटकावरती 3 गडी बाद 44 धाबा. बॅटिंग करत असताना मेहरा स्पोर्ट्स मोराबे. स्पोर्ट मोरावेच्या सर्व खेळाडूंना येथे बक्षीस लागलंय. तीन षटक समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता धाबा फटकावरती धाबा लागलेत 44. खरं तर प्रथम बॅटिंग करताना 50-55चं टार्गेट त्यांना सेट करायचं होतं आणि त्याच दिशेनं आता खरं तर बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवातीचे दोन्ही बॅट्समन आपण पाहिले लवकर बाद झाले. विनय मात्रे लवकर बाद झाला. 1 धाव केली. त्यानंतर शिवांशू भोईर ज्यानं देखील 1च धाव केली. त्यानंतर आदेश पाटीलला 2 षटकार लावले. त्यानंतर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अलंकार मात्रे आला. 2 चौकार 1 षटकार त्यानं आतापर्यंत मारलाय. त्याच्या
काय फटका पॅटर्न सूप केलाय अगदी छान आणि पाठवलाय स्क्रीनच्या वर्ण स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर ठोकलाय षटकार. आतमधून आलेला षटकार आणि स्कोरबोर्ड वरती मीरा स्पोर्ट्स मोराबे टीमचा अर्धशतक 50 धावा. टाळ्यांचा आवाज डगआउट बॉक्स मधून आमच्या व्यासपीठावरून. पुन्हा एकदा पडून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल आणि बॅटचा कनेक्शन व्यवस्थित नव्हता. एकदा मिळाली डबलचा प्रयत्न नकार दिलाय. एक सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीम टोटल पुढे चालली आहे 51 रन. शेवटचं षटक आहे टार्गेट करावं लागेल. पहिला चेंडू डॉट त्यानंतर षटकार आला त्यानंतर एक सिंगल आली म्हणजे 3 बॉल आता शिल्लक राहिलेत. 3 बॉल मध्ये अपेक्षित एखाद 2 मोठे फटके असतील. 2 मोठे फटके आले की 60+ स्कोर पाहायला मिळेल. बॅटची एज होती विकेट किपरनं झेल सोडलाय. डॉट बॉलची समाप्ती. डॉट षटकार 1 डॉट. अशा प्रकारे 4 चेंडू फेकले गेलेत. मयूर पाटीलनं या ओव्हरमध्ये सेकंडवरती तुम्ही बॅट्समॅन पाहतात नीरज म्हात्रे. हेलिकॉप्टर खोदून काढलाय. फिल्डर आहे तैनात. मिड विकेटला झेल टिपलाय आणि यावेळेस नीरज म्हात्रेच्या खेळीचा अंत झालाय. विकेट नंबर मैदानात बाहेर होतो 4था. त्याच्या खेळीचा अंत झाला आणि आता नवीन बॅट्समन मैदानात मध्ये दाखल होईल. 2 बॉल शिल्लक राहिलेत. फर्स्ट इनिंग मधून बॅटिंग करताना मोराबे टीमनं आतापर्यंत 51 धावा ठोकल्यात मैदानामध्ये. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये अपेक्षित एक बॉल शिल्लक आहे. 5 चेंडू फेकले 4 बॉल त्यानंतर विकेट आली. दिलगिरी व्यक्त करतोय. शेवटचा अंतिम बॉल. फटका छान आहे. मिड विकेटला फिल्डर आहे. त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला आणि त्या गोष्टीची चर्चा करत होते की अंतिम बॉलवरती एखादा मोठा फटका यायला हवा आणि तो ठोकलाय बॅट्समन रोहन पाटीलनं आणि समाप्त दिलाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना मीरा स्पोर्ट मोराबे टीमनं केल्यात 57 धावा. आता 58 धावेची आवश्यकता. सन्मानचे लाडके सन्माननीय महेंद्रजी गरज साहेब ज्यांच्या वतीनं मित्र सगळ्यात मोठं या ठिकाणी निलेश दादा कारकर त्यांच्या सोबत आहेत. खरं तर त्यांचं देखील स्वागत आहे. खरं तर फार मोठं योगदान या स्पर्धेला दिलंय ज्यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेला 1 लाख रुपयाचं या ठिकाणी देणगी स्वरूप मला प्राप्त झालं. साहेब तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. दमदार व्यक्तिमत्व कार्यकुशल नेतृत्व सर्वांचे लाडके नक्कीच रायगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे महेंद्र गरज साहेब आपल्यापासून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब. तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. या स्पर्धेमध्ये फार मोठं योगदान दिलं त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मीरा स्पोर्ट मोरावे यांच्या वतीनं आणि आमचे सर्वांचे लाडके मयूर शेठ म्हात्रे यांच्या वतीनं मनपूर्वक आपलं आभार. चांगली स्पर्धा प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. या स्पर्धेला प्रतिसाद मिळालाय. संपूर्ण प्रेक्षक वर्गाचा मैदानाच्या चौफेर जर आपण एक नजर टाकली की फार संख्येनं प्रेक्षक वर्ग सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. नक्कीच सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर आपण पाहणार शेवटचा अंतिम मॅच जो की 2 सामने जिंकलेत ओढापण बहाल संघानं. यातनं जो संघ जिंकेल तो ओढापण बहाल संघाच्या विरोधात खेळणार आहे. त्यामुळे ओढापण बहाल संघाच्या कॅप्टनला
विनंती असेल की तुम्ही कुठेही असाल तर लगेच आता टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. इनिंग समाप्त झाली, सामना समाप्त झाला की लगेचच सामना पाहायला मिळेल, तो म्हणजे विनर विरुद्ध ओडापण बहाल यांच्यामध्ये बिग फाईट सामना होईल. धन्यवाद साहेब, तुम्ही आल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. पहिल्या सत्रामध्ये 57 धाबा केलेत आणि 58 धाब्याचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय, ते म्हणजे मीरा स्पोर्ट मोराबे टीमनं एनसीसी उल्बे टीम सोबत. सन्माननीय संभव गोपाल पाटील साहेब मोराबेचे आमचे दमदार व्यक्तिमत्व, त्यांच्या वतीनं आमच्या ह्या स्पर्धेसाठी 2222 रुपये आम्हाला देणगी स्वरूप लाभलंय. साहेब तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. हा त्यांचा लकी क्रमांक सभा करेन 2222 आणि त्यांच्या वतीनं ते देण्यात आलेत. साहेब मनापासून तुमचं आभार. सन्माननीय आमचे मयूर शेठ मात्रे, मयूरदादा मात्रे एक दमदार व्यक्तिमत्व आहेत. सातत्यानं मोरावेमध्ये नाईट स्पर्धा घडवण्याचं काम ते करतात आणि नक्कीच मागच्या वर्षी हे ग्राउंड आपण पाहिलं आणि यावर्षी त्याच्यामध्ये अजून सुधार झाली आणि एक खरं तर क्रिकेटला अनुकूल असं हे ग्राउंड आता सध्या पाहायला मिळते. उल्बे नोडमधून अजून एक सुंदर क्रीडांगण. चला लगेच मोराबे टीम लगेच फिल्डिंग डिपार्टमेंट सजवून घ्या. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टार्गेट 58 धावेचं असेल, त्यामुळे ही लढत प्रेक्षकांना अजून चांगली पाहायला मिळेल. यानंतर विनर विरुद्ध उडावण बहाल अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. चला मॅच नंबर आता आपण पाहणार या ठिकाणी सेकंड राऊंडची सेकंड मॅच. एनसीसी उल्बे म्हटले की आमचे सचिन पाटील उत्कृष्ट स्कोरर पनवेल तालुका आणि नक्कीच ते देखील मॅच मध्ये खेळतात. एक मजबूत संघ आहे एनसीसी उल्बे. सध्या तरी उल्बे नोटमध्ये भरपूर चांगली कामगिरी संघाची, परंतु या मॅच मध्ये आता त्यांच्यासमोर फार मोठं आव्हान आहे. 58 धाबा. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हरा भाई चौथे से लढा नहीं. मॅच चांगली होईल, कुठेही जाऊ नका तुम्ही. खरं तर ही मॅच भरपूर चांगली होईल. बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत युट्यूबच्या माध्यमातून. एकविरा इव्हेंट ज्यांची क्वालिटी आणि क्लॅरिटी खरं तर कमी काळामध्ये यशाचं उंच शिखर कोणी गाठलं असेल ते संदेश शेळके आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम कार्यरत आहे या स्पर्धेला यशस्वीरित्या पार करण्यासाठी. दमदार योगदान सगळ्यांचं. आणि जाऊया मैदानावरती. दोनों टीम को देंगे शुभकामनाएं. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एज ओपनर सलामी बल्लेबाजी मैदान के अंदर. पहली गेंद बिग धमाका कमेंटर बॉक्स के सामने. गेंद सीमा रेखा के बाद 6 रन. संघाच्या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. रुपेश ठाकूर, मिलिंद मात्रे, निखिल सावंत, प्रवीण ठाकूर, दिलकुश मात्रे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं प्राइज आहे. आणि पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केलंय. बॉल पाठीमागे केलाय. नवीन बॉल घ्या. धावसंख्या पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. बिग 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 शुरुआत करते हुए मैदान के ऊपर हम बात करेंगे तो यहाँ पर एज ओपनर मयूर पाटिल के बल्ले से शानदार छक्का. मयूर पाटिल के साथ है प्रतीश पाटिल, ये एज ओपनर टीम के सलामी बल्लेबाज मैदान के अंदर. दूसरी तरफ गेंदबाजी का बार सौंपा है विनय मात्रे. अच्छी गेंद, गैप शॉट सिलेक्शन, शॉट एक्स्ट्रा कवर को बीट किया. धन 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 करती हुई गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ. जब तक 3 फील्डर आए गेंद को उठाए फेंके, 2 रन प्राप्त किए. 2 के साथ शुरुआत होती हुई टीम की टोटल 8 रन पर पहुंची है. दोनों टीम ने सपना रखा है इस मुकाबले को जीतने का और ये मुकाबला जीतकर अगले अंतिम राउंड में प्रवेश करेंगे और जहां से उडापन बहाल टीम उनके सामने होगी. गेंद मैच बॉल आ चुकी है. रन की बात करेंगे तो 8 रन बने हैं. पहले गेंद में धमाका किया, पहले गेंद में छक्के के साथ शुरुआत की थी. डगआउट बॉक्स से कोई खिलाड़ी बाहर जाता है तो पेनल्टी लग सकती है. इस बात के ऊपर उल्बे टीम याद रखिए. आप डगआउट बॉक्स से कोई खिलाड़ी बाहर नहीं जाएगा. यह अच्छी गेंद थी. बैक टू द बॉलर खेलने की कोशिश. सिली पॉइंट के ऊपर गेंद को रोक दिया. इस बार गेंद
डॉट आती हुई, और यहां से टीम चाहती है कि बिल्कुल ज्यादा गेंदें डॉट आएंगे तो दबाव बन सकता है। पहले गेंद में जो शुरुआत की है मयूर पाटिल ने, जिनके बल्ले से शानदार छक्का देखने मिला। पावर प्ले का ओवर है, दो खिलाड़ी आप देख रहे हैं बाउंड्री लाइन के ऊपर है, एक लॉन्ग ऑफ रीजन में, एक मिड विकेट में। केवल दो ही खिलाड़ी हैं जो बाउंड्री लाइन के ऊपर है। बढ़िया डिलीवरी, ऑफ स्टंप के थोड़ी बार वाली गेंद थी, शायद अंपायर यही बताते हुए हमारी तरफ मुड़ चुके हैं, वाइड का इशारा। अतिरिक्त रन बढ़ते हुए टीम की टोटल रन संख्या पहुंची है 9 रन। 9 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। जीत की बात करेंगे तो 58 रनों का टारगेट, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे 14.50। यस, हमारे साथ प्रणय मात्रे सबसे बेहतरीन स्कोरर सचिन पाटिल के शिष्य है, बिल्कुल अच्छी स्कोरर की भूमिका निभाते हैं। स्वागत है। अच्छी गेंद, बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी थे, बीट हुए, गेंद गई बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। थोड़े दूर थे और गेंद निकल चुके बाउंड्री लाइन के बाद, 4 रन। इस 4 के साथ रन संख्या पहुंची इस समय टोटल 13 रन के ऊपर, जो कि 14.50 की औसत है। शुरुआत बेहतरीन है। तेरह रन टीम की टोटल। आज शायद ठंडी थोड़ी सी कम है, दर्शक बहुत संख्या में है इस मुकाबले में। यह अच्छी गेंद, फिर एक बार शॉर्ट लेग में खिलाड़ी थे, बेहतरीन फील्डिंग। तकरीबन 3 रन बचा अपने टीम के लिए। अच्छी फील्डिंग आर्यन भोईर द्वारा, और इसी एक सिंगल के साथ रन संख्या पहुंची इस समय 14 रन के ऊपर, 14.50। शुरुआत तो मैं कहूंगा बेहतरीन है एनसीसी उल्बेट टीम के द्वारा। एज ओपनर दोनों बल्लेबाजों की बात करेंगे, कंपैरिजन करेंगे तो टीम मोरावे 8 रन 2 विकेटें थी। इस बार उल्बेट टीम बगैर किसी विकेट के नुकसान पर 14 रन है। ये पूरा लेखा जोखा आई एक मेरा इवेंट संदेश चल के दिखा रहे हैं स्क्रीन के ऊपर। इस ओवर की अंतिम गेंद, पहले ओवर की क्लिंग बॉल, और ये देखिए बल्ला भी हाथ से निकला था। शायद ये बड़ी विकेट हो सकती है। नामी बल्लेबाज प्रतीश पाटिल के पारी का अंत हुआ। पहली गेंद रिवर्स खेलना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं रहा, हाथ से बल्ला निकल गया और गेंद सीधे स्टंप पर टकराई। विकेट नंबर पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद यहां पर एनसीसी उल्बेट टीम की टोटल 1 विकेट के नुकसान पर बनी है 14 रन। जीत की बात करेंगे अब 18 गेंदे 44 रन की आवश्यकता। तो पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या की बात करेंगे 14 रन 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज की बात करेंगे तो इनायत क्रमांक 3 तीसरे नंबर पर बल्लेबाज छोटे आ गए। नाम ही छोटा है, बड़ी पारी खेलनी पड़ेगी। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज की बात करेंगे तो मयूर पाटिल है। अच्छी डिलीवरी, गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद बीट किया बल्लेबाज को। स्विंग एंड मिस, डॉट गेंद की समाप्ति। जितने डॉट गेंद आएंगे उतना दबाव जरूर बढ़ सकते हैं मैदान के ऊपर। रॉबिन खारकर की तरफ से छोटा के लिए हर छक्के के लिए 500 रुपए। तो गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज हैं आर्यन भोईर। अच्छी गेंद गैप में गई, इस बार फील्डर को बीट किया, गेंद सीधे निकली है लॉन्ग लेग की तरफ, बाउंड्री लाइन के पास 4 रन। बिल्कुल खेलना ऑन साइड में चाहते थे, गेंद और बल्ला का सही टाइमिंग नहीं था और बावजूद गेंद
शॉर्ट लेग के खिलाड़ी को बीट करती हुई लॉन्ग लेग में बाउंड्री लाइन के पार हो चुकी है। 4 रन आए, पहले गेंद डॉट आई तो उसके बाद 4 आए, 4 के साथ रन संख्या पहुंची है 18 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी 40 की रन की आवश्यकता है। बची हुई गेंदे 16 गेंदे 40 रन। रन और गेंदों के बीच अंतर बहुत नहीं है, मगर यह मुकाबला उतना बेहतरीन होगा। दोनों टीमें जानती हैं एक दूसरे के सामने बहुत बार खेली है। इस बार इनसाइड आउट एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर तैनात है, 1 रन बनेगा और इसी सिंगल के साथ रन संख्या पहुंची है 19 रन। इक्का दुक्का चौके छक्के ये मुकाबला आगे बढ़ता हुआ। इक्का दुक्का के साथ भी ये मुकाबला आगे बढ़ सकता है क्योंकि अब 15 गेंदें बची है और 39 रन की आवश्यकता है। मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर। हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख। उम्मीद पे दुनिया कायम। ये मुकाबला जीतना चाहते हैं तो एक अच्छा क्रिकेट खेलना पड़ेगा। दोनों टीमें ताकतवर हैं। 15 गेंदें बची, अभी भी 39 रन की आवश्यकता है। फिर एक बार अच्छी डिलीवरी, बल्लेबाज को बीट किया। लेन बहुत बढ़िया है इस बार। आर्यन बोयर की गेंदबाजी खूबसूरत है। पिछली दूसरी गेंद की बात करेंगे ना तो उनके ऊपर चौका गया था, पीछे फील्डर थे और बिल्कुल बीट हुए, तो उसके बाद वो चौका मिला था और उसी के बाद जो 2 गेंदें डाली ना बहुत ही खूबसूरत है। 4 गेंदें अभी तक डाली है, 5 रन इस ओवर में, रन संख्या बनी 19। जीत की बात करेंगे तो अभी भी जीतने के लिए 39 रन चाहिए। 14 गेंदें 39 रन। राहत संघर्ष की जो चलता है, सूर्य बनकर वही आगे निकलता है। सूर्य की तरह चमकना है तो आपको उसकी तरह बल्लेबाजी करनी पड़ेगी या फिर गेंदबाजी। अच्छी गेंद है, फिर एक बार शॉर्ट लेग में खिलाड़ी तैनात है। इस बार उनके हाथों में गेंद, 1 रन बनेगा और इसी सिंगल के साथ रन संख्या पहुंची है 20 रन, लॉस ऑफ 1 विकेट। आप जीत की बात करेंगे तो 38 रन अभी भी चाहिए, 13 गेंदें बची है। मीरा स्पोर्ट मोराबे बनाम एनसीसी उल्वे के बीच ये बेहतरीन मुकाबला है। दोनों ताकतवर टीमें हैं, एक दूसरे को बहुत जानती हैं, करीब से जानते हैं कि गेंदबाज किस तरह से गेंदबाजी कर सकता है या फिर बल्लेबाज कैसे बल्लेबाजी के लिए जाना जाता है। इसलिए मुकाबला अच्छा होगा दोनों के बीच में। जीत की बात करेंगे तो अब 13 गेंदों में चाहिए 38 रन मैदान पर। इस ओवर की अंतिम गेंद करेंगे आर्यन भोईर। आर्यन भोईर में काफी कमाल की गेंदबाजी है, कॉन्फिडेंस बहुत रखते हैं क्योंकि 2 बार किरण पवार को भी उन्होंने आउट किया। वही बुलंद हौसले के साथ गेंदबाजी, सामने खेला स्क्रीन के, काफी तेज शॉट है, 1 रन बनेगा। फील्डर आए, ओवर की समाप्ति, एक अच्छे ओवर की समाप्ति हुई। इस ओवर की बात करेंगे तो केवल इस ओवर में 7 रन आए, पहले ओवर में 14, कुल मिला के 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट। आप जीत की बात करेंगे तो 12 गेंदे 37 रनों की आवश्यकता। टीम को सपोर्ट करते रहते हैं। गांव के सभी दर्शक जो होते हैं अपना काम धंधा छोड़ते इतने ठंडी में खास तौर पर बात करेंगे, अपने टीम को मोटिवेट करने के लिए आते हैं, सपोर्ट करने के लिए आते हैं, ये दर्शक होते हैं। और आज उल्वान नोट के दर्शक देखिए, मैदान के चारों बाजू में दर्शक दर्शक और दर्शक, ये दर्शकों का मेला लग चुका है। कई दर्शक मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं, कई दर्शक और कुछ कर रहे हैं, कई दर्शक पीछे बैठकर आनंद ले रहे हैं। बिल्कुल ना बारिश की कोई संभावना और एक जगह पे चक्री घूम रही है, मानो जैसे बादल घूमता है ना चक्री, वो चक्री में कई सारे लोग फंसे हैं। किसी ने जीत हासिल की है तो किसी ने हार हासिल की है, किसी को इंतजार है कि मैं अगले राउंड में जीतूंगा और ये सपना लेकर गए, मगर आज तक वहां से कोई खाली हाथ नहीं आया, बल्कि खाली जेब में आया। तो भी ये खेलते हैं चक्री वाला खेल। स्वागत है, शुभकामनाएं आपको, जीते आज की रात में सब। 2 ओवर बचे, 12 गेंदे, जीतने के 37 की आवश्यकता। मुकाबला अच्छी गेंद, पहली गेंद डॉट पड़ने के बाद नीचे रही, सबमरीन डिलीवरी, डॉट गेंद की समाप्ति। मयूर पाटिल जैसे बल्लेबाज को बीट किया है। पिछले मुकाबले की बात करेंगे तो 2 ओवर में 38 रन चाहिए थे, इस बार 37 चाहिए। पहली गेंद तो डॉट आई है, रोहन पाटिल की गेंदबाजी।
थोड़े से चिंतित है। डगआउट बॉक्स देखिए, बिल्कुल खिलाड़ी के चेहरे के ऊपर थोड़ी सी चिंता है, जो कि मुकाबला थोड़ा सा फंसा हुआ है, क्योंकि 12 गेंदे 37 की जरूरत थी, अब 11 गेंदे 37 की आवश्यकता है। बल्लेबाज की बात करेंगे, मयूर पाटिल मैदान पर है और ये देखिए कमाल की अपेक्ट, कैच तो नहीं पकड़ पाए मगर गेंद को रोका, ये सबसे बेहतरीन है। 5 रन बचा अपने टीम के लिए। और ये थे गेंद फील्डर अलंकार, बिल्कुल अच्छी बल्लेबाजी भी उन्होंने की थी। ये देखिए रिप्ले देखिए, बिल्कुल हवा में छलांग लगाई और गेंद को रोका, बेहतरीन फील्डिंग। ये फील्डरों की जरूरत होती है टीम में और अलंकार ने बेहतरीन फील्डिंग की है। रन 1 के साथ टीम टोटल की बात करेंगे तो फुल स्कोर बन चुका है। 22 रन जीतने के लिए 36 की आवश्यकता है। दिल थाम कर बैठना, 36 रन 6 गेंद में बनते हैं दोस्तों। ये क्रिकेट में 3 बार चेस हुए हैं और 10 गेंद में 36 रन बन सकते हैं। बस दिल में कॉन्फिडेंस होना चाहिए कि मैं कर सकता हूं, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, झुकाने वाला चाहिए। वाइट का इशारा अब चाहिए। 10 गेंदों में 35 रन, 6 छक्के लगाने हैं, यही सोच रखनी पड़ेगी। कॉन्फिडेंस के साथ क्रिकेट खेलना पड़ेगा। ये देखिए टीम उल्वे की पूरी डगआउट बॉक्स दिखाई दे रहे, थोड़े से चिंतित है, चेहरे पर मायूसी छाई हुई है। इस बार हवा में खेला है, फील्डर नहीं है नजदीकी, और जब तक पहुंचेंगे तब तक 1 रन पूरा किया। और इसी 1 के साथ टोटल की बात करेंगे 24 रन जीतने के लिए, अभी भी यहां से जीतने की बात करेंगे। 9 गेंदे 34 की आवश्यकता होगी आने वाले इस मुकाबले में। उल्वे वर्सेस मोराबे के बीच बिग फाइट मुकाबला उल्वे नोड में सबसे बेहतरीन ट्रॉफी फाइनल डे। आज की रात है आखिरी रात, और आखिरी रात में विजेता बनेंगे 5 टीमें। डॉट गेंद की समाप्ति। बिल्कुल हमारे मित्र अजय भाई पाटिल ये मुकाबला देख रहे हैं। अजय भाई आपका स्वागत है। बादल बैल के मालक, हमारे टिटवी बैल के मालक आशीष भाऊ पाटिल तोंडरे मुकाबला देख रहे हैं, और इसी के साथ हमारे सुजल भाई मुकाबला देख रहे हैं, आपका स्वागत है। और साथ साथ हमारे भवन दाड़ावकर और बेस्ट कुक हमारे देवदास शेठ पाटिल मुकाबला देख रहे हैं। गोल्डन मैन देवदास शेठ आपका स्वागत है। और इस बार बेहतरीन शॉट, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाद 4 रन, और इसी चौके के साथ रन संख्या पहुंची है। टोटल की बात करते हैं 28 रन। आप जीत की बात करेंगे तो अभी भी जीतने के लिए 20 रन की 7 गेंदे 30 की आवश्यकता है। तो बिल्कुल कई सारे दर्शक जो है मुकाबला ऑनलाइन भी दिख रहे हैं, सभी का स्वागत है। हमारे टोंडरे के सबसे बेहतरीन एबन जोड़ी हमारी अतुल शेठ पाटिल महेश शेठ पाटिल ये मुकाबला देख रहे हैं, और मयूर भाई मात्रे आपको शुभकामनाएं दी है। टोंडरा से हमारे विश्वास पाटिल, जो कि हमारे अतुल शेठ पाटिल और महेश शेठ पाटिल, और हमारे अजय भाई पाटिल मुकाबला देख रहे हैं, स्वागत है सभी का। इस बार बेहतरीन शॉट हवा में है, फील्डर 1 2 3 गेंद के नीचे गेंदबाज से नहीं लपेट पाए। 6 गेंदें बची है अंतिम ओवर में, 28 रन की आवश्यकता। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के बाद रन संख्या बनी है 1 विकेट के नुकसान पर 30। अंतिम ओवर अब जीत के लिए एनसीसी उल्वे टीम को 28 रन की आवश्यकता। तो बिल्कुल यहाँ पर उल्वे बनाम मोराबे के बीच इससे पहले भी मुकाबला हुआ था, और पहले मुकाबले में मोराबे टीम ने उल्वे टीम को परास्त किया था, रॉयल स्पोर्ट को परास्त किया था। अब उल्वे की और टीम है एनसीसी उल्वे, वो टीम खेल रही है मीरा स्पोर्ट मोराबे के खिलाफ। और तीसरी टीम जो पहुंची है क्वालिफाई हो चुकी है 40+ मोराबे। गौरी स्पोर्ट्स उल्वे 40+ शानदार प्रदर्शन किया है, और बिल्कुल किरण पाटिल की टीम यानी कि इस साल तहलका मचा रही है। 2 दिन पहले टीम पहुंची थी भिवंडी में, जहां पर मानकोली के मैदान पर बड़ी प्रतियोगिता थी, वहां पर भी शानदार प्रदर्शन किया। और
ट्रॉफी जीती थी। उल्वा टीम इस साल बहुत उम्दा फॉर्म में है, 40 प्लेट के माध्यम से वो टीम भी पहुंची इस प्रतियोगिता में सुपर 5 में। इनमें जीतने वाली टीम की बात करेंगे तो वहां टीम के साथ खेलेगी अंतिम राउंड और वहां पर जीतने वाली टीम पहुंचेगी सुपर 5 में। चलो आखिरी 6 गेंदें बची है जीतने के लिए, 28 की आवश्यकता है। रख हौसला, वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा। बड़ी पारी की जरूरत है इस मैदान पर। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। इस अतिरिक्त रन के साथ रन संख्या पहुंची इस समय 31 रन जीतने के लिए। आखिरी 5 गेंदें जीतने के लिए चाहिए, आखिरी 6 गेंदें और रन चाहिए 27। व्हाइट गेंद थी, बिल्कुल आखिरी ओवर कर रहे गेंदबाज शुभांशु भोईर। जिम्मेदारी बहुत है। दूसरी तरफ बल्लेबाज की बात करेंगे तो मयूर पाटिल एज ओपनर। अच्छी गेंद पैरों पर की है, अपील स्ट्रॉन्ग, अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कभी। 5 गेंदें अब चाहिए 27, यानी कि 4 छक्के 1 चौका, तो यह मुकाबला जीत सकते एनसीसी उल्वे टीम। सोच बड़ी रखिए, मुकाबला जीत सकते हैं, क्योंकि ऐसे कई कारनामे क्रिकेट में होते रहते हैं। क्रिकेट खेल ही ऐसा है जो गिरगिट की तरह हमेशा रंग बदलता है। मयूर शेठ मात्रे देखिए कितने खुश हैं, क्योंकि आज इस प्रतियोगिता की अंतिम रात है। विकेटों के पीछे गेंद के ऊपर पहुंचे थे, अंतिम मोमेंट में ट्राई नहीं किया, शायद ट्राई करना जरूरी था। रन आई इस गेंद के ऊपर, एक ही केवल आई है। आप जीतने के लिए 4 गेंद में 26, यानी कि 4 गेंदे 4 छक्के आएंगे तो भी ये मुकाबला नहीं जीत सकते। चलो ओडापन बाल टीम के कप्तान आप आइए। अगला मुकाबला विनर टीम के साथ होगा। ये मुकाबला तो एक तरफा बना है, मगर एक आध चमत्कार होता है तो ये मुकाबला, यानी कि एक आध नो बॉल या वाइड पे रन आते तो ये मुकाबला देखने मिलेगा। मगर कहते हैं कि चमत्कार बहुत कम जगह पे होते हैं, चमत्कार है वहां नमस्कार है। और एक डॉट की समाप्ति पूरी तरह से इस मुकाबले को मजबूत किया है मीरा स्पोर्ट मोराबे टीम ने। यह दूसरा मुकाबला, पहले मुकाबले में रॉयल स्पोर्ट उल्वे को परास्त किया, दूसरे मुकाबले में एनसीसी उल्वे, यानी कि आज के दिन में दोनों के दोनों उल्वे टीम के साथ मुकाबला के लिए मोराबे टीम शानदार प्रदर्शन। 3 गेंदें बची केवल औपचारिकता। ये बात छेड़ी थी और बिल्कुल व्हाइट का इशारा। ये 5 रन आते तो मुकाबले में परिवर्तन हो सकता था। ऐसे ही कुछ घटना होती है जब मुकाबला पलट पर होता है, क्योंकि आधे सर्कल के मैदान पर रबर बॉल प्रतियोगिता में 6 गेंद में 43 चाहिए थे और दीपू माली भिवंडी के जिन्होंने वो लगाए थे 6 गेंद में 43 रन बनाए थे। किसी ने सोचा नहीं था कि ये हो सकता है, क्रिकेट में होता है। इसलिए मैंने कहा कि हिम्मत रखिए, जज्बा रखिए, क्रिकेट में कुछ भी होता रहता है। इस बार खेलने की कोशिश है, 1 रन और बनेगा। मुकाबला तो पूरी तरह से मोराबे टीम के पक्ष में है। आखिरी गेंदें बची है इस ओवर में, 2 गेंदें अभी विशेष है, 23 रन चाहिए। मुकाबला पूरी तरह से उल्वे टीम गंवा चुकी है, जो कि शुरुआत में जो बल्लेबाजी चाहिए थी वो शुरुआत पहले ओवर में हुई थी, मगर उसके बाद खराब बल्लेबाजी। ये गेंद अच्छी थी मगर गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। आप चौके का कोई मूल्य नहीं है, क्योंकि ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा है, केवल औपचारिकता है। आखिरी 2 गेंदें बची है। उड़ापर बहाल टीम के कप्तान तो पहुंचे हैं, अगले मुकाबले की तैयारी में है, शायद वो भी ये मुकाबला जीतकर आगे जाना चाहते हैं, मगर सामने है चुनौती होम ग्राउंड के ऊपर मोराबे टीम की। ये देखिए और एक लंबा हिट, छक्का आया, मगर इसलिए कहा कि आप चौके छक्के की कोई कीमत नहीं है। वेल गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला आणि मॅच जिंकली मैदानाच्या आतमध्ये मीरा स्पोर्ट्स मोराबे टीम। छोटा के लिए इनाम था, 1 छक्के के लिए 500 ये जमा हो चुके। छोटा आपका इनाम लेके